नमस्कार. स्मार्टफोनचा वापर करून आपल्या ऑफिशियल कामकाजासाठी ई सॅलरी हे ॲप बनवण्यात आलेलं आहे. ई सॅलरी ॲपचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायातील एम्प्लॉईंचे मॅनेजमेंट करू शकतात. म्हणजेच तुमचे एम्प्लॉईज ऑफिसला येतात किती वाजता, जातात किती वाजता, किती तास ऑफिसमध्ये काम करतात, ऑफिसच्या वेळेत इतरत्र कोणत्या ठिकाणी जाऊन येतात का, या सर्व गोष्टींसाठी हे ॲप बनवण्यात आलेलं आहे. या ॲपमध्ये तुमचा स्टाफ ॲड करण्यासाठी ॲड स्टाफ या बटनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी स्टाफची बेसिक इन्फॉर्मेशन भरून तुम्ही स्टाफ ॲड करू शकता. स्टाफचं नाव, मोबाईल नंबर, स्टाफचं डिपार्टमेंट, कोणत्या डिपार्टमेंटसाठी तो एम्प्लॉई आहे हे सिलेक्ट करून तुम्ही कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुमचा स्टाफ इथं ॲड झालेला दिसेल. ॲड झालेल्या स्टाफला तुम्हाला बेसिक रूल्स सेट करता येतील. एखाद्या एम्प्लॉईवरती क्लिक केल्यानंतर त्या एम्प्लॉईचे महिन्यामधील कामाचे दिवस किती आहेत हे दिसून येईल. म्हणजे प्रेझेंट दिवस किती होते, ॲबसेंट दिवस किती होते, त्याचे हाफ डेज किती भरलेत, पेड लिव्ज किती होत्या, अनपेड लिव्ज किती होत्या, या सर्व गोष्टी तुम्हाला काही सेकंदामध्ये कळू शकतात. एम्प्लॉई मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला काही रूल्स सेट करता येतील. म्हणजे तुमचा एम्प्लॉई ऑफिसमध्ये ऑफिसच्या वेळेत किती कालावधीसाठी ऑफिसमध्ये असतो हे किंवा किती कालावधीसाठी ऑफिसमध्ये असावा हे तुम्हाला सेट करता येतं. एडिट एम्प्लॉई प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचा एम्प्लॉई ऑफिसच्या कालावधीमध्ये कोणत्या लोकेशनवरती होता हे पाहण्यासाठी तुम्ही लोकेशन या बटनवरती क्लिक करू शकता. या ठिकाणी तुम्हाला समजू शकेल की दिवसभराच्या कामकाजामध्ये ऑफिसमध्ये सकाळी पंचिंग केल्यापासून पंचआउट करेपर्यंत तो कोणत्या लोकेशनला होता, ऑफिस प्रिमायसेसच्या बाहेर जाऊन आलेला आहे का, हे सगळं तुम्हाला या लोकेशन ट्रॅकिंगमध्ये दिसून येईल. पर्सनल डिटेल्समध्ये तुम्ही एम्प्लॉईची पर्सनल इन्फॉर्मेशन भरू शकता. करंट एम्प्लॉयमेंटमध्ये तुम्हाला ऑफिशियल एम्प्लॉयमेंटचे डिटेल्स भरता येतात, जसं की ESI, PF, एम्प्लॉई ID, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं भरता येतील. एम्प्लॉईचे शिफ्ट क्रिएट करता येईल तुम्हाला एम्प्लॉईला कोणत्या शिफ्टमध्ये ऑफिसच्या कामकाजासाठी तो येतो आहे किंवा तुमचा एम्प्लॉई कोणत्या वेळेत ऑफिसला जॉईन करतो आहे, ह्या शिफ्ट आपण इथं सेट करू शकतो. वीकली ऑफ कधी असतो हे देखील आपलं इथं सेट करता येतं. सेट ॲटोमेशन रूल्स या ऑप्शनमध्ये आपल्याला एम्प्लॉईला किती वेळ ऑफिसमध्ये थांबवायचं आहे किंवा तुमचा स्टाफ ऑफिसमध्ये किती वेळासाठी असल्यानंतर त्याचा फुल डे द्यायचा आहे, किती वेळासाठी आल्यानंतर हाफ डे द्यायचा आहे, ह्या सर्व गोष्टी आपण इथून सेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल फर्स्ट ऑप्शन आहे हाफ डे ॲटो हाफ डे आफ्टर. तर या ठिकाणी आपण एम्प्लॉई 9 वाजता येतो आहे पण 9:30 नंतर आला तर त्याचा ॲटोमॅटिक हाफ डे पडतो, असा सेट केलेला आहे. म्हणजे तुम्ही इथं 10 वाजता किंवा 10:30 वाजता हा पण ऑप्शन सेट करू शकता. त्यानंतर तुम्हाला एम्प्लॉई ऑफिसमध्ये हाफ डे वर्किंग करण्यासाठी किती मिनिमम तास वर्किंग असावं हा पण ऑप्शन आहे. इथं 4 तासाचं सेटिंग केलं आहे, इथं तुम्ही 5 तास किंवा 6 तास असं ऑप्शन सेट करू शकता. आणि एम्प्लॉईला फुल डे सेट करण्यासाठी किंवा एम्प्लॉईचा फुल डे भरण्यासाठी तुम्हाला त्याला ऑफिसमध्ये किती तास थांबायचं आहे हा पण ऑप्शन इथं सेट करू शकता. त्यानंतर या ठिकाणीच खाली ऑप्शन आहे मार्क ॲज ॲबसेंट इफ वर्क रिपोर्ट नॉट सबमिटेड. या ॲपच्या माध्यमातून एम्प्लॉई स्वतः पंचआउट करू शकतो. पंचआउट करत असताना एम्प्लॉई ऑफिसच्या लोकेशनवरती आल्यानंतरच त्याची हजेरी त्याच्या स्मार्टफोनमधून नोंदवू शकतो. ऑफिसच्या बाहेरून किंवा ऑफिसच्या प्रिमायसेसच्या बाहेर असल्यानंतर त्याला हजेरी सेट करता यावी असं करायचं असेल तर तुम्ही मार्क अटेंडन्स फॉर्म ऑफिस लिहिलं आहे, ऑफिसच्या ऐवजी तुम्ही फॉर्म एनिवेअर केलात. तर एखादा फील्ड वर्कचा एम्प्लॉई असेल, तो घरातूनच डायरेक्टली फील्डला जात असेल तर तुम्ही फॉर्म ऑफिसच्या ऐवजी फॉर्म एनिवेअर करू शकता. पण समजा तुम्हाला एम्प्लॉईंना फक्त ऑफिसमध्येच हजेरी अटेंडन्स द्यायची असेल किंवा पंचिंग करायचं असेल तर फॉर्म ऑफिस हा ऑप्शन सेट करावा लागेल. तुम्ही ऑफिसचे एम्प्लॉईकडून रिपोर्ट सबमिट करून घेत असाल तर तुम्ही इथं ऑप्शन सेट करू शकता ॲटोमेशन रूल्समध्ये की जर त्यांना रिपोर्ट सबमिट केला तरच त्याची अटेंडन्स लागली पाहिजे. तर रिपोर्ट सबमिशनसाठी अटेंडन्स लागली पाहिजे असं असेल तर इथं स्विच बटन ऑन करा, अदरवाईज ऑफ करू शकता. तर याप्रमाणे तुम्ही ऑफिशियल एम्प्लॉईचे रूल सेट करू शकता. यामध्येच तुम्हाला रूल सेट केल्यानंतर यूजर परमिशन सेट करू शकता.
तुमच्या स्टाफमधील एखादा एम्प्लॉई मॅनेजर असेल किंवा ॲडमिन, त्याला ॲडमिन ॲथॉरिटी द्यायची असेल तर युजर परमिशन्समध्ये तुम्ही त्या एम्प्लॉईला ॲडमिन, मॅनेजर किंवा एम्प्लॉई असं ॲथॉरिटी देऊ शकता. जर एम्प्लॉई असेल तर त्याला अदर एम्प्लॉईचा डेटा वगैरे इथं दिसणार नाही. मॅनेजर असेल तर तो कोणत्या डिपार्टमेंटचा मॅनेजर आहे यावरून त्या डिपार्टमेंटचे सगळे डिटेल्स त्याला दिसतील, म्हणजे कोणता एम्प्लॉई ऑफिसमध्ये आलेला आहे, कोणता एम्प्लॉई नाही आलेला आहे, तर ह्या सर्व गोष्टी इथं दिसतील. आणि ॲडमिन असेल तर ओव्हरऑल सर्व ऑफिसचे डिटेल्स त्याला इथं दिसू शकतात. तर आपल्याला एखाद्या एम्प्लॉईला ॲक्सेस द्यायचा आहे की मॅनेजर किंवा ॲडमिन, तर आपण तो देऊ शकतो. एम्प्लॉईचे बँक डिटेल्स ह्या सगळ्या गोष्टी इथं आपण भरू शकतो. देन तुम्हाला एम्प्लॉई सॅलरी डिटेल्समध्ये एम्प्लॉईची सॅलरी स्लिप्स देखील तयार करता येते. सॅलरी जर आपण महिन्याप्रमाणे देत असू तर पर मंथ सिलेक्ट करू शकतो. सॅलरी आपण दिवसाप्रमाणे देत असू तर आपण पर डे सिलेक्ट करू शकतो, किंवा सॅलरी जर पर आवर देत असू आपण तर पर आवर सेट करू शकतो. आता पर मंथमध्ये तुम्हाला बेसिक सॅलरी इथं किती द्यायची आहे, पकडून जाऊ आपण 12,000 आपण बेसिक सॅलरी देतो आहे. त्याला HRA किंवा अदर अलाउन्सेस आपण काय देत असेल तर हे ॲड करू शकतो. एक्स्ट्रा अलाउन्स तुम्हाला ॲड करायचं आहे तर ॲड अलाउन्सेसवरती क्लिक करून तुम्ही एक्स्ट्रा अलाउन्स पण ॲड करू शकतो. काही डिडक्शन्स असतील सॅलरीमधून तर तुम्ही PF डिडक्शन असेल, ESI डिडक्शन असतील तर ह्यासुद्धा तुम्ही डिडक्शन इथं ॲड करू शकता. एखादा डिडक्शन ॲड करायचं आहे तर तुम्ही क्लिक करा, त्यामध्ये पर्सेंटेजमध्ये किंवा अमाऊंटमध्ये ते डिडक्शन तुम्ही सेट करू शकता. किंवा या डिडक्शन सोडून दुसऱ्या अदर डिडक्शन असतील तर त्या देखील तुम्हाला इथं ॲड डिडक्शन म्हणून क्लिक करता येतात. ज्या महिन्याची सॅलरी पेआउट तुम्हाला काढायचं आहे तो महिना आपण इथून सिलेक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी 2025मधला एप्रिल महिनाच्या ऐवजी मार्च महिना सिलेक्ट करतो आहे आणि कन्फर्म करतो आहे. आणि या ठिकाणी मी त्याची पे स्लिप बघतो आहे. अपडेट सॅलरी करून मी किंवा इथं 2000च्या वेळी 12,000 करतो आहे आणि इथं मी अपडेट सॅलरी करतो आहे. अपडेट सॅलरीवरती क्लिक केल्यानंतर मला या महिन्याची पे स्लिप बघायची आहे. त्या पे स्लिपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टोटल डिटेल्स दिसतील की त्याची अर्निंग किती आहे. 12,000 सॅलरी आहे आणि याची पे स्लिप तुम्हाला प्रिंट करायची असेल तर सॅलरी स्लिपसुद्धा तुम्हाला एम्प्लॉईची निघेल. या सॅलरी स्लिपमध्ये बेसिक सॅलरी किती होती, HRA, DA, TA ह्या सर्व गोष्टी मिळतील. PF, ESI, अदर डिडक्शन ह्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये क्रिएट करता येतात. इवन दो तुम्हाला पर डे प्रमाणे त्याचे वर्किंग डेज किती होते, प्रेझेंट 20 डेज आहेत, हाफ डे 1 होता, ॲबसेंट 5 दिवस होते, वीकली ऑफ 5 होते, वर्किंग दिवस 31 होते, असं पूर्ण इथं सॅलरी स्लिप क्रिएट झालेली आहे. ही सॅलरी स्लिप तुम्ही शेअर करून त्या एम्प्लॉईला देऊ शकता, किंवा सॅलरी ज्या दिवशी तुम्ही देताय त्या दिवशी तुम्हाला ही सॅलरी स्लिप त्या एम्प्लॉईला देता येते. तर याप्रमाणे तुम्ही एम्प्लॉईची सॅलरी स्लिप देखील इथं तयार करू शकता. एखादा एम्प्लॉई तुमच्या ऑफिसमधून सोडून गेला तर त्याला इनॲक्टिव्हसुद्धा करू शकता. मेक इनॲक्टिव्हवरती क्लिक केल्यानंतर एम्प्लॉई जो ॲप वापरतो आपल्या हजेरीसाठी किंवा अटेंडन्ससाठी तर त्याचा ॲप ॲटोमॅटिक बंद होऊन जाईल. त्याप्रमाणे तुम्ही त्या एम्प्लॉईचं संपूर्ण डिटेल्स बघू शकता. या ठिकाणी असा रूल सेट केलेला आहे की जर एम्प्लॉई तुमच्या ऑफिसमध्ये येतो आहे आणि ऑफिस लोकेशनमधून पंचिंग करतो आहे तर त्याचं ॲटोमॅटिक पंचिंग होईल. पण ऑफिसपासून 100 मीटर अंतरापेक्षा दूर असेल किंवा ऑफिसपासून 100पेक्षा जास्त मीटर अंतरापेक्षा लांब असेल तो, तर त्याचं हजेरी तिथं लागणार नाही किंवा पंचिंग करता येणार नाही आहे. या ठिकाणी एम्प्लॉई जर 9 तासापेक्षा कमी वेळ ऑफिसमध्ये असेल तर ते ऑटोमॅटिक हाफ डे काउंट होतो आपण सेट केलेल्या रूलनुसार. जर एम्प्लॉई 5 तासापेक्षा किंवा 4 तासापेक्षा कमी असेल तर आपण जर रूल सेट केला की जर हाफ डे भरण्यासाठी किमान 4 तास असले पाहिजे तर 4 ताससुद्धा ऑफिसमध्ये तो नसेल तर पूर्ण डेज त्याचा ॲबसेंट लागते. आणि जर पंचिंग नाही केलं तर ते पूर्ण ॲबसेंट लागतं. तर याप्रमाणे तुम्हाला इथं त्याची अटेंडन्स नोंदवता येते. याप्रमाणे तुम्हाला त्या महिन्याचा रिपोर्ट जनरेट करायचा असेल तर डाउनलोड रिपोर्टवरती क्लिक करून तुम्ही त्या महिन्याचा पूर्ण डिटेल्स रिपोर्ट त्या एम्प्लॉईला शेअर करू शकता, किंवा एम्प्लॉईच्या ॲपमध्ये सुद्धा हा रिपोर्ट त्याला कॅलेंडर व्ह्यूमध्ये दिसणार आहे. जसा ॲडमिन ॲपमध्ये असा दिसतोय सेम तसा एम्प्लॉई ॲपमध्ये सुद्धा रिपोर्ट दिसणार आहे. याप्रमाणे तुम्ही ओव्हरऑल जितके एम्प्लॉईज आहेत ह्या एम्प्लॉईची लिस्ट इथे बघू शकता आणि त्यांचे टोटल जे काही डेज आहेत किंवा सॅलरी काउंट आहे ह्या सर्व गोष्टी इथं आपण अरेंज करू शकतो. आज दिवसभरातील स्टाफपैकी एकूण स्टाफ आपले 50 आहेत. यापैकी आपण पकडलं तर एकूण 13 पंचआउट करून गेले आहेत, 5 आता सध्या पंचिंग करून ऑफिसमध्येच आहेत आणि 32 स्टाफ आज पंचिंग केलेलं नाही आहे. तर याप्रमाणे तुम्हाला टोटल स्टाफपैकी किती स्टाफ आलेला आहे, किती स्टाफ आलेलं नाही अजून, किंवा किती स्टाफ पंचआउट करून गेलेलं आहे हे सर्व इथं दिसेल.
तुम्ही एम्प्लॉईकडून जर वर्क रिपोर्ट घेत असाल तर इथं वर्क रिपोर्ट हा ऑप्शन दिसतो. तर या वर्क रिपोर्टमध्ये तुम्हाला डिपार्टमेंट वाईज वर्क रिपोर्ट बघता येईल. जितके तुमचे डिपार्टमेंट्स आहेत हे डिपार्टमेंट्स तुम्हाला ॲड करता येतील. हे आपण पुढे ॲडमिन डॅशबोर्डमध्ये बघत आहोत. तर एखाद्या एम्प्लॉयनं डिपार्टमेंटचा रिपोर्ट सेट केला असेल, म्हणजे काय काम केले दिवसभरात, तर रिपोर्ट देखील आपण इथे घेऊ शकतो. तर त्या रिपोर्टमध्ये आपण आजच्या तारखेचा रिपोर्ट इथे सबमिट केला आहे. तर या ठिकाणी त्या एम्प्लॉयने सांगितलं की कंप्लीटेड टास्क कुठलंच नाही आहे. ऑनगोईंग टास्कमध्ये वर्किंग ऑन लँडिंग पेज ऑफ प्रोजेक्ट रिसेलर असा ऑप्शन दिलेला आहे. तर याच्यामध्ये प्रिव्हियस रिपोर्टसुद्धा तुम्ही बघू शकता. पाठीमागच्या तारखेचे जे काय रिपोर्ट आहेत हे सगळे तुम्हाला इथं बघता येतात. तर हा वर्किंग रिपोर्टसुद्धा एम्प्लॉयकडून आपल्याला घेता येतो. आज काय टास्क कंप्लीट केला आहे, समजा सेल्स डिपार्टमेंट असेल, सेल्सचं आज सेल किती रुपयांचा झालेला आहे किंवा किती लोकांचा फॉलोअप घेतलेला आहे, किंवा जर मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट असेल तर आज किती वस्तूंचं मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे किंवा काय काम केलं, हा वर्क रिपोर्ट आपण डेली सबमिट करून आपल्या एम्प्लॉईजकडून घेऊ शकतो. यानंतर एखाद्या एम्प्लॉईला सुट्टी आवश्यकता असेल किंवा सुट्टीची गरज असेल तर तो त्याच्या ॲपमधून सुट्टीची रिक्वेस्ट पाठवू शकतो. त्याने पाठवलेली सुट्टीची रिक्वेस्ट तुम्हाला पेंडिंग रिक्वेस्टमध्ये दिसेल. आज या एम्प्लॉईनं नेक्स्ट डेला सुट्टी मागितली आहे, तर आपण ही सुट्टी ॲप्रूव्ह करायची काय रिजेक्ट करायची हे आपण ठरवू शकतो. तर एम्प्लॉईच्या रिक्वेस्टवरती क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर इथं दिसेल की या महिन्यात त्यानं एकूण किती सुट्ट्या घेतल्या होत्या, या वर्षभरात एकूण किती सुट्ट्या घेतल्या होत्या. तर हा सगळा रिपोर्ट दिसतो. त्याला त्याच्या सुट्टीचं रिझन काय हा तो त्याच्या ॲडमिन किंवा त्याच्या एम्प्लॉई ॲपमधून ती रिक्वेस्ट पाठवत असताना रिझन वगैरे सगळं टाईप करू शकतो. आणि त्या ॲक्सेप्टवरती क्लिक केल्यानंतर त्याची सुट्टी मंजूर होईल. रिजेक्टवरती क्लिक केल्यानंतर त्याची सुट्टी नामंजूर होईल. तर याप्रमाणे तुम्ही एम्प्लॉईच्या सुट्ट्या ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू शकता. याचप्रमाणे चॅटबॉक्स नावाचा जो ऑप्शन आहे यामध्ये तुम्ही पूर्ण ऑफिशियल एम्प्लॉईमध्ये काही क्वेश्चन्स आन्सर असतील किंवा डाऊट्स असतील तर हे चॅटबॉक्समध्ये आपण एम्प्लॉई चॅटबॉक्स वापरू शकतो. आणि या ठिकाणी एम्प्लॉई चॅटबॉक्सचा वापर करून आपण ऑफिशियल सर्व कामकाज करू शकतो. यासोबतच तुम्हाला रिपोर्ट्स जर हवे असतील या ॲपमधून तयार होणारे तर इथं रिपोर्ट्स सेक्शनमध्ये आपण रिपोर्ट्स बघू शकतो. अटेंडन्स रिपोर्टमध्ये आपण अटेंडन्स समरी रिपोर्ट बघू शकतो. तर अटेंडन्स समरी रिपोर्टमध्ये तुम्हाला ब्रँच वाईज पाहता येतो. समजा मी ब्रँच सिलेक्ट करतो आहे, देन तुम्हाला डिपार्टमेंट वाईज सुद्धा रिपोर्ट पाहता येतात. मी ऑल डिपार्टमेंट सिलेक्ट करतो आहे. मंथ वाईज रिपोर्ट्स क्रिएट करता येतात. तर मी मंथ सिलेक्ट करतो आहे आणि तुम्हाला हा रिपोर्ट PDF मध्ये हवा आहे का एक्सेलमध्ये हवा आहे सिलेक्ट करू शकता. डाउनलोड रिपोर्ट जर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा रिपोर्ट PDF मध्ये जनरेट झाला दिसेल. म्हणजे पूर्ण सर्व एम्प्लॉईंचा टोटल प्रेझेंट डे किती होते, हाफ डे किती होते, ॲब्सेंट डे किती होती, वीकली ऑफ किती होता, पेड लिव्ह किती होता, ह्या पूर्ण डिटेल्स तुम्हाला एका सिंगल रिपोर्टमध्ये दिसतील. याप्रमाणेच तुम्हाला अदर रिपोर्ट्स पण आहेत. डिटेल्ड अटेंडन्स रिपोर्ट आहेत. ओव्हर टाईम कोणी केलेला हा रिपोर्ट आहे. सुट्ट्या कोणत्या एम्प्लॉईचे किती झाले आहेत हा पण रिपोर्ट आहे. लेट रिमार्कचे रिपोर्ट आहेत, म्हणजे कोणता एम्प्लॉई जास्त लेट मार्क किंवा लेट येतो हा सुद्धा रिपोर्ट तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. पेरोलमध्ये तुम्हाला पेरोल रिपोर्ट दिसेल. सॅलरी शीट तयार करता येईल, म्हणजे पूर्ण महिन्याचे एकूण एम्प्लॉईचे किती सॅलरी इथं झालेले आहे हा रिपोर्टसुद्धा आपण काढू शकतो. आपण बघत असताना तुम्ही फक्त डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे. ऑल डिपार्टमेंटच्या सॅलरी बघायचे किंवा डिपार्टमेंट वाईज बघायचं तर ते सुद्धा बघू शकता. कोणत्या महिन्याची हवी ते सिलेक्ट करा. PDF रिपोर्ट क्लिक केल्यानंतर पूर्ण स्टाफची आपल्याला सॅलरी शीट तयार होईल. तर याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी शीटमध्ये आपण डिटेल्ड बघू शकतो. एम्प्लॉईचे नाव येईल, एम्प्लॉई ID येईल, PF नंबर येईल. याच्यामध्ये त्याचे प्रेझेंट डे किती होते, हाफ डे, ॲब्सेंट डे हे सगळ्या गोष्टी येतील. त्याच्या पर डेसुद्धा सॅलरी असेल किंवा बेसिक सॅलरीनुसार याची सॅलरी किती झालेली आहे आणि ह्या सॅलरीप्रमाणे टोटल नेट सॅलरी तुम्हाला किती द्यायची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा रिपोर्ट इथं तुम्हाला क्रिएट झालेला दिसेल. तर तुमचं जे सॅलरी डिपार्टमेंट किंवा HR डिपार्टमेंटचं टोटल काम आहे यामधून खूप वर्कलोड कमी होणार आहे. CTC ब्रेकडाऊनचे रिपोर्ट आहेत, ESI रिपोर्ट आहेत, एम्प्लॉई लिस्ट तुम्हाला क्रिएट करायची आहे तर ही सुद्धा तुम्ही इथून तयार करू शकता. तर या प्रकारचे रिपोर्ट्स तुम्ही इथं जनरेट करू शकता. समजा तुम्हाला डिपार्टमेंट वाईज काही मीटिंग अरेंज करायची असतील तर तुम्हाला होम डॅशबोर्ड नंतर मीटिंग हा डॅशबोर्ड आहे. या ठिकाणी तुम्ही मीटिंग अरेंज करू शकता. तर आजच एक मीटिंग सेट केली होती तर ती इथं आहे. समजा नेक्स्ट डेला कुठली मीटिंग सेट केली असेल ती नेक्स्ट डेची मीटिंगसुद्धा इथं दिसते. नेक्स्ट डेला मीटिंग सेट केली अँड्रॉइड डिपार्टमेंटची तर ती 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत आहे. तर ही सुद्धा आपल्याला इथं दिसते. तर याप्रमाणे तुम्ही कोणत्या तारखेला कोणत्या मीटिंग घेतल्या होत्या ह्या सुद्धा सेट करतील. किंवा तुम्हाला मीटिंग सेट करायची असेल तर मीटिंगवरती क्लिक करा. कोणत्या डेटला तुम्हाला मीटिंग घ्यायची आहे. समजा मला 30 एप्रिल या डेटला मीटिंग घ्यायची आहे. किती वाजता सुरू करायची आहे मीटिंग. समजा मला ती 3 वाजता सुरू करायची आहे आणि संपवायची आहे 4 वाजता. तर मी इथं सेट करतो आहे. कोणत्या डिपार्टमेंटची घ्यायची आहे तर डिपार्टमेंट सेट करू शकता. इथे तुम्हाला मीटिंगचा सब्जेक्ट ॲड करू शकता फॉर डेव्हलपमेंट.
असं सब्जेक्ट ॲड करू शकता आणि ॲड मीटिंगवरती क्लिक केल्यानंतर ही मीटिंग इथं पण ॲड होईल आणि डिपार्टमेंटच्या सर्व एम्प्लॉईंच्या डॅशबोर्डला सुद्धा मीटिंगचा अलर्ट दिसेल, इवन दो नोटिफिकेशन गेलेलं दिसेल. याप्रमाणे तुम्ही मीटिंग चा ऑप्शन दाखवू शकता. सेटिंगमध्ये तुम्हाला तुमच्या कंपनी ची पूर्ण प्रोफाईल दिसेल. कंपनी कोड वाईज तुम्हाला इथं कंपनी डिटेल्स दिसतात. यामध्येच तुम्हाला एखादा तुमचे 2-3 ब्रँचेस असतील तर 2-3 ब्रँचेस तुम्ही इथं क्रिएट करू शकता. मी इथं पेन्सिलचं सिम्बॉलवरती क्लिक केल्यानंतर इथं 2 ब्रँचेस आहेत, मला तिसरी ब्रँच ॲड करायची तर ॲड ब्रँचवरती क्लिक करा. ॲड ब्रँचवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ब्रँचचं लोगो, कंपनीचं नाव, कंपनीचं लोकेशन सेट करू शकता. आता लोकेशन कशासाठी, तर ज्या लोकेशनमध्ये तुम्ही कंपनी रजिस्टर करता त्या लोकेशनमध्येच एम्प्लॉईला पंच इन किंवा पंच आउट करता येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथं ट्रेनिंगमध्ये सुद्धा दाखवल्या जातील. तर याप्रमाणे तुम्ही इथं कंपनी ॲड करू शकता. त्या कंपनीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील तर तुम्ही इथं डिपार्टमेंट क्रिएट करू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला डिपार्टमेंट ॲड करायचं आहे तर मी इथं एक टेस्ट डिपार्टमेंट टाईप करतो आहे आणि ॲडवरती क्लिक करतो आहे. तर तुमचं इथं टेस्ट डिपार्टमेंट ॲड झालेलं दिसेल. तर इथं तुम्हाला 2 डिपार्टमेंट आहेत तर याप्रमाणे तुम्ही डिपार्टमेंट्स ॲड करू शकता. त्यानंतर तुमच्या स्टाफचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करायचं असेल तर इथं API बेस्ड व्हेरिफिकेशन तुम्हाला करता येऊ शकतं. ज्या स्टाफचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करायचं आहे त्या स्टाफवरती क्लिक करा. यानंतर तुम्हाला त्या एम्प्लॉईचं आधार व्हेरिफिकेशन, पॅन व्हेरिफिकेशन, ड्रायव्हिंग लायसन व्हेरिफिकेशन किंवा वोटर ID व्हेरिफिकेशन या गोष्टी तुम्ही ऑनलाईन करू शकता. आधार व्हेरिफिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या एम्प्लॉईचा फक्त आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे. जनरेट OTPवरती क्लिक केल्यानंतर त्या एम्प्लॉईच्या मोबाईलवरती OTP जाईल. तो OTP तुम्हाला त्याच्याकडून घ्यायचा आहे आणि इथं एंटर केल्यानंतर त्या एम्प्लॉईचं आधार कार्ड व्हेरिफिकेशन इथं झालेलं दिसेल. आधारच्या साईडवरून ॲटोमॅटिक इथं आधारचा पूर्ण नंबर किंवा त्या एम्प्लॉईचे डिटेल्स तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये झाले दिसतील. पूर्णतः गव्हर्नमेंट ॲप्रूव्ड आपण API वापरलेलं आहे आणि या APIमधून तुम्ही आधार कार्डचं व्हेरिफिकेशन, पॅन कार्डचं व्हेरिफिकेशन, ड्रायव्हिंग लायसन किंवा वोटर ID व्हेरिफिकेशन करू शकता. जेणेकरून तुमच्या कंपनीच्या सिक्युरिटीसाठी किंवा कंपनीमध्ये कोणते एम्प्लॉई येतात, किती कुठून येतात किंवा त्यांचा ॲड्रेस व्हेरिफिकेशन ह्या गोष्टीसाठी आपण इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा करू शकतो. यानंतर तुम्हाला याच्यामध्ये रिपोर्ट्स या ऑप्शनमध्ये देखील जे आपण डॅशबोर्डला रिपोर्ट पाहिले हे सर्व रिपोर्ट देखील इथं क्रिएट करता येतात आणि तुम्हाला सिक्युअर लॉगआउट किंवा लॉग इन ह्या गोष्टी देखील इथं करता येतील. तर याप्रमाणे तुम्ही हे ॲप अगदी स्मार्ट पद्धतीने वापरू शकता, ज्यामधून तुम्ही तुमच्या एम्प्लॉई मॅनेजमेंटमध्ये होणारे त्रास किंवा एम्प्लॉई मॅनेजमेंटमध्ये होणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत ह्या सगळ्या दूर होतील आणि सर्व कामकाज तुमचं सोपं होऊन जाईल. धन्यवाद.